राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील ठळक आणि झटपट बातम्या। JNPL कांदा 30% घसरली। राज्यातील कांदा उत्पादन शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांच्या सातत्याने केलेल्या मागणीनंतरही कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही। केंद्र सरकारच्या निर्यात विरोधी धोरणामुळे JNP बंदरातून होणारी कांद्याची निर्यात 30% कमी झाली आहे। तसेच शेतकरी बंधूंनो, तुम्हाला काय वाटते, महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का? तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। आणि हो शेतकरी बंधूंनो, तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला ऑल करा अशाच बातम्या बघण्यासाठी। पोलिसांना दिलासा कसा? अक्षय शिंदे चकमक प्रकरणात उच्च न्यायालयाचा सवाल। धारावी प्रकल्प 3 लाख कोटीचा बृहत आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात, सूचना हरकती मागवणार। शेतकरी सन्मान निधीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा। शेतकरी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना जी थेट आर्थिक मदत होते, त्यामुळे अल्प व सीमांत शेतकऱ्यांना कर्जाचा भार कमी करण्यास व शेतीतील गुंतवणुकीतून चालना देण्यास मदत होईल। तापमान चढउतार राहण्याचा अंदाज। राज्यातील थंडी कमी होऊन किमान तापमानात होते वाढ। महाराष्ट्रातील थंडी कमी होते असून किमान तापमान वाढ होऊ लागली आहे। उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील अनेक भागात दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे। हवामान विभागाने तापमानातील चढउतार कायम राहण्याचा अंदाज वर्तविला आहे। कृषी आधारित उद्योगांसाठी ऊर्जा देशभरातील तज्ञांचा पिढीकीवित मंथन। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प कृषी व कृषी आधारित उद्योगांसाठी ऊर्जा द्वारा या वर्षी 28व्या अखिल भारतीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। शेती विकासापेक्षा सरकारचा खर्च अनुदान पगारावरच जास्त। अर्थसंकल्पातील तरतुदीपैकी केवळ 62% निधी खर्चित। 2024-2025 च्या अर्थसंकल्पात शेतीला 30,702 कोटीची तरतूद असली तरी केवळ 62% निधीचा खर्च झाला आहे। प्रत्यक्ष विकासापेक्षा अनुदान आणि वेतनावर जास्त पैसे खर्च होत असल्याने शेती क्षेत्राला अपेक्षित लाभ मिळत नाही। कापूस सोयाबीन अनुदानासाठी शेवटची संधी। आझाद आधार संमती आणि ना हरकत देण्याचे आव्हान। राज्य सरकारने खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान जाहीर केले होते, परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांना अनुदानासाठी आधार संमती आणि ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही। जीएसटी मुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण। व्यापाऱ्याकडून वसूल केलेला जीएसटीचा परतावा शासनाकडून मिळतो, पण शेतकऱ्यांकडून वसूल केलेला जीएसटी गंगाजाळी जमा होते। एक तर शेतकऱ्यांना जीएसटीतून बाहेर काढावे, अन्यथा त्यांना परत द्यावा अशी मागणी होत आहे। दरवाढीच्या आशेने कापूस घरातच शेतकरी प्रतीक्षेत। अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादन घटले असताना देखील दर वाढले नाही, त्यामुळे शेतकरी कापूस घरात साठवून ठेवण्यास मजबूर झाले आहे। सातत्याने वाढणाऱ्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी दर मिळाल्याने कर्जबाजारीपणाच्या संकटात शेतकरी सापडले आहे। उस्मानाबाद मध्ये पीएम किसान सन्मान योजनेत 3,726 लाभार्थ्यांची भर। या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 2,37,521 शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2,000 रुपये जमा झाले आहेत।